नवक्रांती ॲग्रो पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, नवक्रांती ॲग्रो नेहमीच इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट म्हणजे घेऊन येते आणि त्याचप्रमाणे शेतकरी आपल्याकडे ते प्रोडक्ट परचेससाठी येतात. आता कोणाचे काय नवीन अडचणी असतात, कोणाला काय चालवायचं असतात. आता आल्यानंतर काय आम्ही कटर चालवून बघितला. हा कटर आमच्या पण लक्षात नव्हतं की चालेल की नाही, पण दादांनी आपल्याला रिक्वेस्ट केली की चालतंय का नाही बघा म्हणले. टेस्टिंग करून पाहिल्यानंतर खरंच चालला. त्यांनी आपल्याकडून जनरेटर घेतलं. त्यांचं सुरुवातीला आपण नाव जाणून घेऊया. नाव सांगा. गोरख पिंगळे, निमगाव केतकीवरून आलेलं आहे. हे आम्ही व्हिडिओ बघूनच जनरेटरचा डेमो बघितला होता. बोरची मोटर चालते म्हणलं सेंटरिंगसाठी मशीन बी चालणारच, आपली कटर मशीन. बरोबर आहे, पण सुरुवातीला शंका होती. आणि लाईव्ह टेस्टिंग केल्यानंतर एक मनात विश्वास विश्वास झाला की चालतंय हो. त्यांनी न टेस्ट करता आता घेऊनच चालले होते, परंतु मी सांगितलं की आता टेस्ट करूया, म्हणजे घेऊन तिकडं जाऊन परत न चालण्यापेक्षा आताच काय असेल ते बघूया. आपल्याकडे योगायोगानं सगळं दैवानं कटर होता. कटर जोडला, चालला व्यवस्थित. चालला का कटर? हो, एक नंबर चालला. आणि आपलं नाव सांगा. विजय बोम, गाव निमगाव. तर बघा, तुम्हालाही जर अशा प्रकारचे काय सुरुवातीला कसं असतंय बघा, पावसाळ्याला उन्हाळ्याला ह्या लाईटीचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि अशा वेळेस काय होतं, मजुरांचा पगार बसून भरावा लागतो. त्याचा त्रास आपल्याला बसतो. शिवाय आपल्याला याच्यामध्ये पेट्रोल टाकलं 2 मिनिटामध्ये आपल्याला कुठेही घेऊन जाता येते, गाडीवर टाकता येते, ठेवता येते. एका माणसाला हाताळण्याजोगं हे मशीन आहे. आणि ह्याला तुम्ही STP, वॉटर पंप, काही बऱ्याच गोष्टी ह्याला पण कनेक्ट करू शकता, जोडू शकता. 7 HP जनरेटर आहे आणि पॉवर खूप आहे ह्याला. तुम्हाला जर अशा प्रकारचं 2 kVचं आहे, तुम्हाला अजून काही 3 kVचं पाहिजे असेल, काही मोठं पाहिजे असेल ह्याच्यापेक्षा, तरी तुमची रिक्वायरमेंटनुसार पाहिजे असेल तर आपल्याला सांगू शकता. नक्की भेटेल नवक्रांती ॲग्रो पंढरपूरला आणि होलसेल दरात भेटेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर अशा प्रकारचं लागायचं असेल तर जनरेटर तुम्ही शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी हे गुगलवरती सर्च करा. तुम्हाला आपल्या नवक्रांती ॲग्रोचं पंढरपूरचं शॉप, गोडाऊन शॉप पाहायला भेटेल. तर दादांचा आपण पुनश्च धन्यवाद देऊया. रामकृष्ण हरी.